देवीदास जगदाळे वय वर्ष 74 यांना डाव्या गुडघ्यावर घरी पडल्यामुळे दुखापत झाली होती। ते ज्यावेळेस मेहता मेडिकेअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गुडघ्याची दुखापत घेऊन आले, त्यांना मी MRI स्कॅन ॲडवाइस केला। MRI स्कॅनमध्ये त्यांना आपल्या गुडघ्याच्या वरती जो क्वाड्रिसेप्स टेंडॉन असतो, जो मांडीच्या वरच्या भागातून येतो आणि ह्या गुडघ्याच्या वाटीच्या वरच्या भागात येऊन तो अटॅच होतो, तर त्याला या भागात पूर्णपणे टियर झाला होता, म्हणजेच तो फाटलेला होता। त्यानंतर त्यांना यासाठी मी ऑपरेशन ॲडवाइस केले। ऑपरेशनमध्ये हे जो टेंडन आलेला आहे तो पूर्णपणे शिवून गुडघ्याच्या वाटीवर सुचर अँकरच्या मदतीने पूर्णपणे रिअटॅच करण्यात आला। त्यानंतर ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशीच ते पायावर पूर्णपणे वजन टाकून चालू शकले। त्यानंतर हळूहळू त्यांच्या पायांच्या आणि गुडघ्याच्या हालचाली वाढवत नेल्या। 3 आठवड्यानंतर आता सध्या पेशंट स्वतःचा पाय पूर्णपणे काहीही सपोर्ट न घेता वरती उचलू शकतो, तसेच दैनंदिन जीवनामधील जी काही कामे आहेत कोणताही सपोर्ट न घेता ते करू शकतात। मी देवीदास जगदाळे, वय वर्ष 74, माजी प्राचार्य, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय मंदिर दौंड या ठिकाणी कार्यरत होतो। एके दिवशी अचानक एका स्कूटीचा मला धक्का लागला मे महिन्यामध्ये आणि ॲक्सिडेंट झाला, परंतु रक्त वगैरे काहीच निघालेलं नव्हतं। त्यामुळे आम्हाला वाटलं की हा साधा अपघात आहे। त्यामुळे घरगुती उपायाने आम्ही आंबे हळद वगैरे लावून उपचार करण्याचा प्रयत्न केला, पण सूज काही ओसरली नाही। त्या दृष्टिकोनातून आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो। त्या ठिकाणी आम्हाला हाडाचे डॉक्टर भेटले, त्यांचा आम्ही सल्ला घेतला। त्यांनी सांगितलं की बाबा, तुमचं ऑपरेशन उत्तम पद्धतीने होईल, तुम्ही काळजी करू नका, या आणि ॲडमिट व्हा, आपण तुमचं ऑपरेशन करू। त्यांचा आत्मविश्वास, त्यांचं मनोबल पाहून मलाही थोडासा धीर आला। माझ्या मनामध्ये जो एक इन्फिरिटी कॉम्प्लेक्स तयार झाला की आता काही खरं नाही आपलं, कारण आता आपण वयाची 74 वर्ष पूर्ण केलीत आणि यानंतर असलं ऑपरेशन करणं हे फार दुर्मिळ गोष्ट आहे। त्यातही पुन्हा त्या रक्ताच्या गाठी वगैरे होत्या, मला थोडासा बीपीचा सुद्धा आजार आहे, त्यामुळे ते शक्य होईल का नाही याच्या माझ्या मनामध्ये भ्रांत होती। ऑपरेशन नंतर घरी गेल्यावर साधारणपणे 8व्या दिवशी मी पुन्हा पूर्ववत चालायला सुरुवात केली। हळूहळू चांगल्या पद्धतीने चालू लागलो। मला आत्मविश्वास निर्माण झाला की आपण कशाचाही आधार न घेता चालू शकतो। आणि आज जवळजवळ ऑपरेशन होऊन 1.5 महिना झाला। आता माझी सगळी कामं मी करू शकतो, मी कोणावरही आता अवलंबून नाही, मला कोणाची मदतीची आता गरज पडत नाही। आता हे चांगल्या वेगाने मी चालू शकतो। हे हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असल्यामुळे सगळ्या सुविधा इथं उपलब्ध आहेत। रक्त लघवी तपासणी करणं, इतर काही तपासण्या करणं, एक्सरेची तपासणी करणं, यासाठी इतरत्र कुठेही जाण्याची आवश्यकता वाटली नाही। आणि मेडिकल, जेवण ह्या सुद्धा सुविधा अत्यंत उत्कृष्ट प्रकारच्या आहेत। जेवण तर अतिशय हायजेनिक फूड ज्याला म्हणतो अशा प्रकारचं जेवण सर्व केलं जातं। आणि विशेष म्हणजे सगळ्या सुविधा, अगदी फिजिओथेरपीपासून तर रक्तलघवी तपासणीपर्यंत, एक्सरे पर्यंत, आणखीन इतर सगळ्या प्रकारच्या सुविधा इथंच उपलब्ध आहेत। इतर कुठं हॉस्पिटलचं गेट ओलांडायची सुद्धा आवश्यकता नाही पडली, पूर्ण वेळ सगळी ट्रीटमेंट इथंच मिळाली। त्यामुळे मला खूप धन्य वाटलं आणि माझे सगळे परिश्रम वाचले इतर ठिकाणी जाऊन कुठल्या तपासण्या करून इथं परत दाखवायला आणायचे, कारण इथं सगळं उपलब्ध आहे। त्यामुळं हे जे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, मला वाटतं सगळ्या प्रकारे सुविधाने उपयुक्त आणि अत्यंत चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल आहे असं माझं मत बनलेलं आहे।